उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. मित्रांनो, माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थ महाराजांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. स्वामी महाराजांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होत असते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. बाळा, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात, तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. बाळा, संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही मिळत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे. यामधून केवळ आत्मानंद किंवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल. मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या ह्या दूर होतात. बाळा, कुणालाही जे मिळालं नाही ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नका. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मानवाला अहंकार, मीपणा, गर्व नसावा. अशाश्वतावर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहतील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नकोस. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा. त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे. दुसऱ्याचं ऐका, पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात तुम्ही आणू नका. अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकटे आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्व कर्मामुळे येतात. गुरु कृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होत असते. माझ्या प्रिय बाळा, ईश्वरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरु वचनात असते, साधन म्हणून वापरलेली वस्तू नाही.
आम्हाला माहीत आहे की तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. समाधानी राहा, सुखी होशील. भक्ती कर, मुक्ती मिळेल. ध्यान कर, ज्ञान मिळेल. प्रार्थना कर, प्रगती होईल. मीपणा सोड, मोठा होशील. सहाय्य कर, सोबत मिळेल. श्रम कर, सुख मिळेल. माझे नामस्मरण कर, आयुष्य आनंदाने जाईल. कारण जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. सहमत असाल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरिता कोण राहील निराधार. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जनाचा. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थ नाव. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. सूर्य काही बोलत नसला तरी त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कर्तव्य कार्य करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत बाळा. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी आईशिवाय कोणीही नाही. जर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही. अहंकार सत्य पाहू देत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याला महत्त्व नाही, पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. बाळा, नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. बाळा, ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. कारण स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपल्याच असतो. सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. कारण नामानेच अंतरंग शुद्ध बनते. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक. आयुष्यात नेहमी सावधान राहा, खूप सुखी राहाल, समाधानी राहाल, आनंदी राहाल. तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. व्यसन लावायचंच असेल तर माझ्या नामस्मरणाचे लावा. भरभराट तुमची नक्कीच होईल. कारण तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य तुम्ही पाहू नका. त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाव राहू द्या. मी सगळीकडे आहे माझ्या बाळा. मी कणाकणात व्यापून आहे.
मीच पावन आहे, मीच आहे जल, मीच आहे गगन, अक्कलकोटातही मीच, कैलासावर मीच, दोन्ही ध्रुवांवर मीच, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणार सुद्धा नाही. तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. किती दिवसाचे आयुष्य आहे हे माहीत नाही. आजचे अस्तित्व उद्या नसेल, मग जगावे ते हसून खेळून आनंदाने. उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे एवढे सुंदर आयुष्य भगवंताने दिले आहे ते दुःखी कष्टी राहण्यासाठी नाही, तर आनंदाने हसून करून राहण्यासाठी. प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही घ्या. मित्रांनो, स्वामी म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल. मित्रांनो, भीतोस कशाला, मी आहे ना, फक्त निसंकोचपणे माझे नाव घे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्रद्धा सगळ्यांवर पण विश्वास फक्त माझ्या स्वामींवर. मनात ठेवून सर्व काही सहन केला आहे ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं होणार आहे. कारण स्वामी माऊली म्हणत आहेत, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच. जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही. कारण जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही, मग ती भक्ती असो वा व्यक्ती. स्वामी म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, पण अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, सहमत असाल तर होय असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. माझ्या प्रिय लेकरा, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार आहे. नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असते बाळा. कोणाच्याही चुका मोजत बसू नका. आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेत असतो पण साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. होय माझ्या लेकरा, संयम ठेव. आयुष्यात काही गोष्टी ह्या उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतोच, सर्व खेळ त्याचाच असतो. तो ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी असतो. सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा. जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस माझ्या बाळा. माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हे यशाचे खरे रहस्य आहे. माझ्या लेकरा, मनातून हाक मार, मी नक्कीच येईल. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, कारण तुला मी स्वतः निवडले आहे. तू फक्त मनापासून प्रामाणिकपणे काम करत राहा. बाकी सर्व मी सांभाळून घेईल. मी कोणत्याही रूपात मदत करायला येईल. मला शोधू नको, फक्त ओळख. होय बाळा,
स्वामी शून्य आहे, मी तुमचा सेवक झालो, हेच माझे थोर पुण्य आहे. बाळा, श्रद्धेने एकदा स्वतःला स्वामींशी जोडा. तुमच्या सर्व चिंता स्वामी माऊलींवर सोडा. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीच हारत नाही, कारण त्याच्या पाठीशी सदैव आम्ही असतो. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. माझ्या लेकरा, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. आजपर्यंत माझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात सोबत राहणारे माझे गुरु म्हणजे माझे स्वामी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा आहे बाळा. भिवू नकोस, तुझी ही दुःखाची वेळ आता संपत आली आहे. आनंदी राहण्याचा एकच साधा मंत्र आहे माझ्या लेकरा. अपेक्षा स्वतःकडूनच ठेव, समोरच्याकडून नाही. मन किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, त्यात आपलेपणा किती आहे हे जास्त महत्वाचं. देव पाहतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता, त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. त्यामुळे आपल्या कर्मावर लक्ष द्या. जरी खाली कोणी पाहणारा नसेल तरी वरती तो भगवंत बसलेला आहे. या ब्रह्मांड नायकाचा करता करविता बसलेला आहे. त्याला तुम्ही भिया, त्याला तुम्ही घाबरा, त्याला तुम्ही डरा. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे की मी कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील, आणि जाणवले तर हा संदेश तुम्ही 7 जणांना शेअर करा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा. लाख चुका करून पण मला समजून घेतले माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु, आमचे स्वामी. माझ्या बाळा, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच शिल्लक उरणार नाही. आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले जातात बाळा. जिथे चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिम्मत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्कीच समाधान मिळेल. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत. मनासारखं कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. नामस्मरण करा. नामस्मरणाने सर्व अडचणी ह्या दूर होतात. होय बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ सुद्धा जाऊ द्यावी लागते. प्रसंग परीक्षा घेत राहतील, आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं. माझ्या बाळा, स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नकोस, कारण पैसे कमी असले तरी आपल्या कुटुंबाचे कष्ट कधीच कमी नसतात. नातं 4 तत्वांवर आधारित असतं. आदर करणं, समजून घेणं, स्वीकार करणं आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांवरती विश्वास ठेवणं. माझ्यावर तू विश्वास ठेव बाळा. तुझा विश्वासघात मी कधीच होऊ देणार नाही. स्वामी तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कायम माझ्या पाठीशी तुझा हात राहू दे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, आजचा हा भक्तिमय, प्रेरणादायी, स्वामीमय संदेश जर तुम्हाला आवडला असेल
आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि सतत नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.